नमस्कार क्रिकेट रसिको, आज भारतीय स्वातंत्र्य दिन 70वा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करत आहोत आणि या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मी काका म्हात्रे आपलं सहर्ष स्वागत करत आहे. GTC अर्थात ग्लोबल टेनिस क्रिकेट.com च्या माध्यमातून ग्रामीण क्रिकेटमध्ये खास करून डोंबिवली कल्याण या परिसरामध्ये आपण पाहणार आहोत. यावर्षी पहिलं पुढचं पाऊल आपल्याला पाहायला मिळते GTCच्या मार्फत, ज्यांना ग्लोबल टेनिस.com च्या माध्यमातून यावर्षी पासून आपण क्रिकेट स्पर्धाचं लाईव्ह थेट प्रक्षेपण आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये समालोचन असेल. आपण घर बसल्या या क्रिकेट स्पर्धेचा अतिशय सुरेख असा आनंद घेण्याचा आणि अतिशय चांगला उपक्रम राबवले ते आमचे सन्माननीय चंपेश भोईर, महेश वेळे, आशिष भोईर, सुरेश म्हात्रे, गणेश जोशी. तर माझ्यासोबत आपण ठाणे जिल्ह्यातले एक जबरदस्त क्रिकेटचे खेळाडू देसाई गावचे, त्यांनी देसाई गावामध्ये खूप मोठी वटवृक्ष त्याला रोप लावला आणि आज वटवृक्ष आपण पाहिलं. कारण देसाई गावामध्ये अनेक क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या माध्यमातून त्यांनी गेली 40 वर्ष अतिशय सुरेख अशी कामगिरी केली. फक्त आपली 40 वर्षाच्या कार्यक्रमात त्यांनी सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये नोकरी करत असताना क्रिकेटला अतिशय सुवर्ण संधी दिली आणि त्यांच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर ठाण्याचे अनेक क्रिकेटपटू ह्या ठाणे जिल्ह्याला मिळाले. तर माझ्यासोबत आहेत 56 वर्षाचे देसाई गावचे सुधीरजी म्हात्रे साहेब. सुधीरजी म्हात्रे साहेब, आपलं या ठिकाणी हार्दिक स्वागत. आज भारतीय स्वातंत्र्य दिन आहे. 70वा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करत, त्याबद्दल तुमचं आम्ही स्वागत करत. आणि खरं तर ही क्रिकेट स्पर्धा या चालू वर्षामध्ये आपण पाहणार आहोत. जर ठाणे आणि खास करून डोंबिवली कल्याण परिसराचा आपण विचार केला तर आपले क्रिकेटपटू जे नावाने क्रिकेटपटू हे आपल्या जगाला माहिती असलं पाहिजे. कारण 198 देशामध्ये या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपल्याला अनेक वेळा पाहायला भेटतं. ते एक अतिशय चांगलं पाऊल टाकले. त्याबद्दल आपण काय म्हणाल? ते मला तर म्हणलं तर आता एक खरोखर एक चांगला घेतलंय कार्य हातामध्ये, तर खरोखर मी त्यांना धन्यवाद देतो. मी सुद्धा त्यांचं सुद्धा चांगला लाभ व्हावा त्यांना आणि हे असंच पुढे कार्य करत राहावं. सुधीर म्हात्रे सर, आपण ग्लोबल टेनिस एक मोठी वेबसाईट, जी वेगवान वेबसाईट, फास्टेस्ट वेगवान वेबसाईट आपण पाहणार आहात. तर याबद्दल आपण ग्रामीण क्रिकेटपटूंना काय संदेश द्या? ग्रामीण क्रिकेट असं आहे, क्रिकेट प्रत्येक क्रिकेट खेळतो प्लेयर त्यांनी सुद्धा आपली तब्येत, आपली फिटनेस त्यांनी सांभाळून ठेवा. जसा प्रमोद म्हात्रे आहे, प्रमोद म्हात्रेचं म्हणलं तर थोडा फिटनेसवर लक्ष दिला तर त्यांनी खूप वर्षे क्रिकेट चांगला केलेला आधी, तो त्याचा अजून सुद्धा फॉर्मेशन होऊ शकतो त्याचा. आणि ते त्याची जी आहे ती टेक्निक खेळायची ती सुद्धा अजून सुद्धा खेळू शकतो तो. ते 15 दिवस त्याने चांगलं फिटनेसवर ध्यान दिलं तर तो हाय प्रमोद पहिलेचा दिसणार, तसा अजून परत तो दिसणार आहे. नक्कीच एक अतिशय चांगली शुभ संदेश दिले आपण डोंबिवली कल्याण परिसरातल्या. कारण डोंबिवली जर म्हटलं तर क्रिकेटची पंढरी असे मानले जाते आणि जशी आपण ही नावं सांगितलेली अतिशय उत्कृष्ट क्रिकेटपटू निलेश म्हात्रे असू दे, प्रमोद म्हात्रे असू दे, ठाणे जिल्ह्याचं ठाणेबा असं ज्यांचं संबोधन केलं जातं. तर रायगड आणि ठाणे या दोन जिल्ह्यामध्ये अतिशय जोरदार क्रिकेट आपण गेली वर्षी देखील पाहिलं होतं. कारण स्वर्गीय रतनगड ट्रॉफी ही अतिशय मानाची क्रिकेट स्पर्धा भारतामध्ये आपण या ठिकाणी पाहतो. अनेक क्रिकेटपटू या ठिकाणी येतात, देशभरातील क्रिकेटपटू येतात. तर आपण थोडासा विचार करूया ठाणे आणि रायगड या दोन संघावर, दोन जिल्ह्यातील क्रिकेटपटूंचा. तर रायगडची क्रिकेटपटू तुम्हाला कसे वाटतात? रायगडची म्हणली तर हा रायगड क्रिकेट हा चांगला क्रिकेट आहे. तिकडे खूप मोठा क्रिकेट आहे. त्याच्यात टुर्नामेंट सुद्धा भरपूर असतात. रात्री नाईट किती टुर्नामेंट असतात, डे किती असतात. आमच्याकडे ठाण्यामध्ये म्हणलं तर मोजके टुर्नामेंट असतात आणि तेवढा मोठे टुर्नामेंट होत नाही. तर जून पर्यंत नाईट टुर्नामेंट चालू असतात. आता सुद्धा ठाण्यामध्ये क्रिकेटचा जोश वाढलेला आहे. आता रायगड ठाणा मॅच झाली तेव्हा आपल्या ठाणेवाले जिंकले ते, पण अशी मॅच आमदार शेषकला सुद्धा एक मॅच व्हायला पाहिजे त्या लोकांची. तर खूप लोकांना आणि ते 40+ सुद्धा व्हायला पाहिजे आपल्याकडे. 40+ खेळला. आता मध्ये चर्चा झाली का आपला हा गोपाल अण्णा काय बॉलिंग टाकतो, अजून परत एवढा टर्न करतो बॉल. तर काय प्लेअर त्याच्यामध्ये थोडा अनुभव पण घेणार, बघून सुद्धा शिकतो माणूस. तर त्याची प्रॅक्टिस करायला पाहिजे असं काही नाही. नुसता नजरेने बघितला त्याच्या मनामध्ये क्रिकेट असलं तर खूप क्रिकेट खेळू शकतो. तर चांगला मोठा क्रिकेटर असं होऊ शकतो. पिंट्यासारखा, निलेसारखा, प्रमोद सारखा क्रिकेट होऊ शकतो मोठा. नक्कीच नक्कीच आपण अतिशय सुरेख अशी या ठिकाणी गोड बातमी आपण दिली ती आमच्या या संपूर्ण डोंबिवली कल्याणच्या परिसरातील क्रिकेटपटूंना.
काका मला तुम्ही सांगा की तुमच्या गेल्या 40 वर्षाच्या क्रिकेटमध्ये खरं तर आपण खूप मोठे सुखदुःख या ठिकाणी अनुभवले असणारच निश्चितच, पण असं मला एक सांगा, आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगा की एक अशी संस्मरणीय अशी क्रिकेट स्पर्धा जी तुमच्या समोर खेळली गेली असेल त्याबद्दल थोडंसं निश्चित आमच्या प्रेक्षकांना आपण विवरण द्यावं. आमच्या ते बाकी क्रिकेट म्हणजे प्रेमियर कॉलनीवर झाली होती आमची. त्या टायमाला किती 5,000 रुपये बक्षीस असायची. तर ते चैतन्य टीम म्हणून ठाण्याची होती, चैतन्य कोपरी. तर त्याच्यामध्ये आपला रिची म्हात्रे आहे ना, त्याचेच सगळे 3 प्लेयर लेफ्टी प्लेयर असायचे. तर ते एका साइड मधून निघायचे फायनलला आणि आम्ही ग्रामीण मधून निघालो होतो. तर तिथे अशी आमची फाईट मॅच झाली होती की त्या 2 वर्षे त्या लोकांनी फायनल मारली. तिसरं काय हॅट्रिक मारणार होतं ते. तर आमच्या त्या शेवटच्या बॉलला 4 रन पाहिजे होत्या शेवटच्या बॉलला. तर आमचा संतोष म्हणून होता, संतोष म्हात्रे माझा भावाचा मुलगा, तो वाढले आता आपल्याला सोडून गेले ते. तर त्याने लास्ट बॉलला आणि त्या पब्लिकचा प्रेशर द्या, तर बॉल टाकला बॉलरनी, तर पब्लिक अशा हवेसारखी एका साईडने यायची आणि पुन्हा बॉल टाकला का पुन्हा पब्लिक साईडला लागायची. तर लास्ट बॉल 4 रन पाहिजे होत्या. तर संतोष म्हात्रेला आम्ही सांगितलं जा तू खेळ. त्यांनी जर कव्हर डायरेक्ट मारला तरी 4 रन्स मारलं त्यांनी. आम्ही तिथे फर्स्ट टाइम ओपन वगैरे आम्ही हरवले तिथे. ते आम्हाला फक्त 25,000 ते 30,000 एंट्री बक्षीस असायची. एंट्री फक्त 1500-1600 रुपये एंट्री असायची त्या टायमाला. आणि तशी टुर्नामेंट म्हणलं तर आणि आपले सदीच्या आहे, आपला विजय म्हात्रे, तसे शंकर पाटील आपल्याला सोडून गेले ते पण, सदीच्या RCC, रोहिणी आणि JBC या टीम असायच्या. आणि आम्ही जास्तीत जास्त डोंबिवली, ठाणा आणि मुंब्रा. तर मुंब्र्यामध्ये मी तर असं 15 वर्षाचा असताना मी पिंट्या दादा इव्हेंटच्या मॅच व्हायच्या तर तिथे मॅच नंतर मला घेऊन जायचं, सकाळी रिक्षा घेऊन यायची माझ्या घरी आणि मला घेऊन जायचं तिथे. आणि त्यांची मॅच अशी असायची का 2-3 हजाराची, म्हणजे खूप मॅच त्या टायमाला मोठी. तर त्या टायमाला मी तिथे चांगला क्रिकेट त्यांच्या समोर ओपन मधून खेळून चांगला क्रिकेट झाला. आणि मी स्वतः टीम करून मग मुंबईला मॅच घ्यायला वगैरे आम्ही जायचो तिथे. आम्ही मुंबईला सर्व सलीम काजे, प्रवेश पाटील, सर्व असे बंडू आम्ही त्यांना 1 साइड 2 विनिंग मॅच असायच्या. तर आम्ही सुद्धा त्यांना 1 साइडने आम्ही हरवायचो. तर मुंबईमध्ये पायी जाताना मला सर्व मुंबईतून दुकानातून मला दाखवायची बोट करून असा हाच स्कोर राहतो, हाच स्कोर असं दाखवायचं. मी तर 2 पाय फक्त टाकायचो, बॉलिंग टाकायचो, तर बॉल पण दिसायचा ना, एवढा स्पीडनी बॉल टाकायचो. क्रिकेटचा खूप आनंद घेतला हो, खूप. आता क्रिकेट खेळायचं म्हणलं मला तर मी प्रेक्षकांसाठी खेळतो. त्या नवीन पिढीला कळलं पाहिजे का काका अजून परत खेळतात. आणि मी तुमच्या रायगडमध्ये आलो तर मला असं विचारतात काका तुम्ही काय खाता, काय पिता, जरा आम्हाला सांगा, आम्ही पण तुमच्यासारखे वागतो म्हणून. तर मी सांगितलं काय नाही, मी काय फक्त ड्युटीवर गेलो तुम्हाला डबा पण नसतो. मी सकाळी हॉटेलात गेल्या दूधचा ग्लास मारतो, दुपारी निघालो तिथून काय 1 ज्यूस पिणार. त्या आम्हाला स्वस्त होतं, 7 रुपयाला ज्यूस भेटायचा. आता 25-40 रुपये किंमत झाली. तर असं क्रिकेट आहे आमच्या घराण्यामध्ये. आमचे जे वडील होते तर शेवटची अशी 26 जानेवारी होती. आजचा दिवस चांगला आहे, असा 26 जानेवारी चांगला होता. अंजूर आणि आमची देसाई मॅच चालू होती. तर बाबा आमचे आले दिलीप पाटील. मी सांगितलं दिलीप पाटील खूप बॅटिंग चांगली करतो. तर दिलीपला म्हणतो तो दिलीप मी तुला देतो पैसे बक्षीस देतो म्हणतो, चांगली बॅटिंग करतो. तर तिथे आम्ही मॅच आमची मॅच चालू झाली 55 मारले त्या लोकांनी. तर बाबा मला म्हणतो आम्ही गेलो तर बाबा सुद्धा खूप मारले त्या लोकांनी, मारू आपण पण मारू सांगितलं. तर 5 ओव्हरची मॅच 6 ओव्हरची मॅच असायची. तर लास्ट बॉल तिथे 4 धावा आल्या. आमचा तो बालू पाटील वेताल पाड्यातला त्यांनी चौका मारला तर आम्ही जिंकलो, आनंद झालो. तर बाबा आमचे शेताचे 2 बाण पलटी करून गेला पिचवर, त्याला हात मिळवला आमच्या वडिलांनी आणि तिथे आरटी घेऊन जागेवर गेले बाबा आम्हाला सोडून. आणि मी पुढच्या ग्राउंडवर गेलो, मला माहिती पडलं तिकडे ग्राउंड मॅच आहे. मी बाबांना थांबलो नाही. नंतर मला पोरं सांगा सुद्धा काय बघतोस, बाबा तुझं गेले म्हणून. तेव्हा जाऊन बघितलं तर मी बाबा पिचवरच पडलेला होता. तर आज बाबा असे आमचे होते, उपास करायचे. आम्ही मॅचला गेलो तर आई वडील उपास करायचे आणि 1-1.5 वाजता आम्ही नाही घरी आलो तर बाबा आई आमचा डबा घेऊन आम्हाला मॅचला घेऊन यायचा डबा.
असे आमच्या आईला संजीव म्हात्रे, आमचा गुरुनाथ म्हात्रे यांना असं चांगलं खेळले क्रिकेट. तर आपले क्रिकेट किती भारी झाले. आता गोट्या झालाय, बबलू झालाय, आता ओपनमध्ये समजतो आपल्याला, बालट्या झालाय. आता बालट्या क्रिकेट चांगली बॅटिंग करतो, बबलू पण चांगली बॉलिंग टाकतो. असं प्रत्येकाने खेळलं तर आपली ओपन टीम सुद्धा होऊ शकतो आपल्या कल्याणमध्ये. तर बाहेर तुम्ही बॉम्बेत जाऊन खेळू शकता तिकडे. म्हणून सर्व खेळाडूंना मी सांगतो की आपलं फिटनेस ठेवा, आपला आयुष्य वाढवा, बस तुमचं सुखाने दिवस जाणार हे लक्षात ठेवा. सुधीर बघा, मला एक सांगा, जेव्हा ठाण्याचा ठाण्या वाघ प्रमोद म्हात्रे तुमच्या म्हणजे स्वतःचे तुमचे चिरंजीव आणि अलीची म्हात्रे हे दोन्ही खेळत असताना तुमच्या कोणत्या प्रकारचं दडपण असतं? दडपण काय नाही. माझ्या क्रिकेटमध्ये मी असं फ्री सोडतो कोणाला पण, आपला गेम करा, तुम्ही काय खेळायचं टीम बघून खेळा. आणि काय खेळायला पाहिजे क्रिकेट. हजारो लोक बघायला असतात क्रिकेट. एखादा मॅच आपण जिंकू असं काय नाही. पूर्वी टाइम होता आपला, पब्लिकच म्हणायची का ते सेवाले जिंकणार, पण असा क्रिकेट आता राहिलेला नाही. आता त्याचा मनगट सरस आहे, तोच सरस क्रिकेट खेळणार. साधा क्रिकेटचा गेम राहिला ना, तुम्ही हे लक्षात ठेवा. नक्कीच, कारण स्पेडर पाहिलेत जगदीश गोहिल, महेश वेळे हे जे आमचे क्रिकेटपटू आहेत, निश्चितच त्या ठिकाणी फार मोठी गावामध्ये त्या ठिकाणी जल्लोष केला गेला होता. तर अशा प्रकारचं क्रिकेट खेळलं गेलं पाहिजे असं एकूण मला वाटतं. आणि निश्चित मी तुमचं स्वागत करेन. तुम्ही दिलेला संदेश आमच्या क्रिकेट रसिकांमध्ये पोहोचला त्याबद्दल धन्यवाद देऊया. आणि आपण याच मार्फत आपण ग्लोबल टेनिस क्रिकेटला शुभ संदेश दिलेले आहे. कारण संपूर्ण या परिसरामध्ये या थेट येणाऱ्या या वर्षामध्ये आपल्याला लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहणार आहे. तर नव्या निश्चितच आपण पुन्हा एकदा सपोर्ट त्यांना सुरळीत संधी देऊया. या मार्फतून अतिशय वेगवान टेनिस वर्ल्ड वेबसाईट आहे. तर पुन्हा एकदा मी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.